हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहेत ना? मी आता निघाले आहे माझ्या भाचीच्या लग्नाला। तर ते आहे जवळच आहे आमच्या, म्हणजे जवळजवळ म्हणजे साकीनाख्याला आहे। तर आता मी निघालेले आहे, तर चला आपण तिथे शूट घेऊया आज लग्नाचं। चला मी निघते आहे। आम्ही आता निघालेलो आहोत लग्नाला। आता माझी नणंद आहे, मी आहे, माझा मुलगा म्हणाला नाही, कारण त्याला आता थोडं तो बिझी आहे कामामध्ये। तर मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता। तर थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत लग्नाच्या मंडपामध्ये। तर चला बाय। आम्ही पोचलो आहोत, इकडे हॉलच्या इकडे आलेलो आहोत। मस्त, खूपच छान वाटत आहे, पाहू शकता हॉल मस्त आहे। तर आता आम्ही भेटणार आहोत सर्वांना। खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि सुंदर असा हॉल आहे। सर्व पाहुणे मंडळी आलेली आहे, त्यांना आम्ही आता भेटणार आहे। इथे आम्हाला 2 मिनिटासाठी फक्त लग्न चुकलेलं आहे, कारण आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं, त्यामुळे आम्ही मिस झालं थोडंसं, पण बाकी सगळ्या विधी आम्हाला पाहायला मिळाल्या लग्नाच्या। खूप हॅपी वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही। आम्ही आता आलेलो आहोत, बसलेलो आहोत, सर्वांना भेटणार आहोत आता। मस्त पाहू शकता तुम्ही। इकडे तिकडे सर्वांशी गप्पा मारण्यातच वेळ जाणार आहे, कारण भरपूर लोक आलेली आहेत आणि पाहुणे मंडळी सगळे ओळखीचीच आहेत। मस्त असं गणपतीचं दर्शन झालेलं आहे। मी थोडं शूट केलेलं आहे, तिथे फोटो घेतलेले आहेत। खूप छान बरं वाटलं, शूटिंग पण घेतलेली आहे। मस्त पाहू शकता तुम्ही। अशी शूटिंग छोट्या घेतलेल्या आहेत, पाहू शकता। मला खूप म्हणजे आनंद होतो यार, आपल्याला आनंद काय करायचं। तुम्ही छोटे शॉट घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण आहे, खेळतं वातावरण आहे आणि खूप आनंदी उत्साह सगळी लोक। तर बघा, आता आमचं शूटिंग झालेलं आहे इथे एक शॉट मस्त असा वाटतो, छान वाटतं। इथे सर्व जण येतात आणि इथे शूटिंग घेत आहेत, त्यामुळे मी पण घेतलेलं आहे शूटिंग। मस्त वाटतंय, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असं आहे, मस्त असं झालेलं आहे आमचं इथे शूटिंग। आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला जाणार आहोत आणि मस्त असं जेवणार आहोत, कारण आता जेवणाची वेळ झालेली आहे। तर आता मला इथे माझ्या वहिनी भेटलेल्या आहेत, मामाच्या मुलांची मिसेस आहे आणि आता आमचं शूटिंग झालेलं आहे। आता मस्त आम्ही इथे आमची नणंद घेते आहे शूटिंग। आता आमचं आता इथे शूटिंग होत आलेलं आहे आणि खूप मजा केली आम्ही। खूपच असं आनंदी वातावरणच आहे इकडे आणि गप्पा गोष्टी झालेल्या आहे आमच्या। आता जेवणाकडे म्हणजे जेवण घ्यायला जाणार आहोत आम्ही, जेवणार आणि आम्ही घरी निघणार आहोत, म्हणजे भेट घेऊन वैष्णवीची।
इथे बघा लग्नाचे सोहळा चाललेला आहे, म्हणजे विधी सर्व चाललेले आहेत. मी पण शूट घेत आहे थोडं थोडं मधून कारण गर्दी भरपूर आहे, त्यामुळे जसं जमतं तसं मी शूट घेतलेला आहे. खूप छान असं वातावरण आहे, पाहू शकता आनंदी वातावरण आहे. आता ना रिसेप्शन चालू होणार आहे आणि इथे पण मस्त असं हे लावलेलं आहे, रुखवात म्हणतात आमच्या मालवणी भाषेमध्ये, रुखवात बोलतात. म्हणजे नवरी मुलगी ना वेगवेगळा प्रकार, म्हणजे पाहुणे मंडळी किंवा तिला गिफ्ट देत असतात, किंवा वहिनी बहिणी किंवा त्यांच्या मैत्रिणी अशा वेगवेगळे असे बनवून डेकोरेशनचं सामान देत असतात गिफ्ट म्हणून, आणि ते मग रुखवात म्हणून ठेवलं जातं आणि लोक पाहतात येऊन. खूप छान असं रुखवात बनलेलं आहे, पाहू शकता. खूप सुंदर मी सर्व शूटिंग घेतलेलं आहे रुखवाताचं. बघा, पाहू शकता किती मस्त बनवलेलं आहे, बघण्यासारखं आहे मेन म्हणजे. खूप छान. बघा लाडूचे किती मस्त बनवलेले आहेत, मस्त क्यूट असे छोटे छोटे डॉल बनवलेले आहेत हे, आणि हे पण बघा किती छान आहे डेकोरेशन. आमच्या पण मुलांची आता लग्न करायची आहेत, हे सर्व प्रकार आलेच म्हणा. खूप छान. हे मेहंदीसाठी बनवलेलं आहे, म्हणजे मेहंदी लावतानाचे असे छोटे छोटे डॉल बनवलेले आहेत, पाहू शकता तुम्ही किती मस्त. वा, तर आता मी इथे लंचला गेलेली आहे. माझ्याबरोबर नणंद पण आहे. ते बासुंदी, दहीवडा, पुन्हा डाळ भात आणि पनीरची भाजी, आणखी दुसरी एक भाजी आहे मस्त कुर्मा, आणि त्यात करून चायनीजचा प्रकार पण ठेवलेला आहे. चायनीज मी थोडं सर्व टेस्ट केलेली आहे. खूप छान जेवण बनलेलं आहे. आमचं आता जेवण होत आहे. खूप सुंदर. हॉल पण मोठा आहे, साईडलाच हॉल आहे आणि त्यामुळे जेवणाचा वेगळा हॉल ठेवलेला आहे. खूप छान आईस्क्रीम घेतलेला आहे. आईस्क्रीम पण मस्त असं टेस्टी आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी आईस्क्रीम खात आहे. खूप छान वाटलं, मस्त असं वातावरण. आता ना रिसेप्शन होणार आहे आणि मुलगा मुलगी येत आहे. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता. जणू काय क्लाउडच पसरलेले आहेत आणि त्या क्लाउडमधून मस्तपैकी परी म्हणजे जोडं मस्त असं येत आहे, असं वाटत आहे. मस्त राजा राणीसारखं. खूपच छान आवडलं आम्हाला. मस्त मस्त शूटिंग झालेलं आहे. एंट्री छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. डान्स पण मस्त करत आहेत दोघे पण. कुठलाही कार्यक्रम असो, मी परमिशन घेऊनच शूट करत असते.
त्यांना खूप आवडतं शूटिंगमध्ये यायला आणि ते अगदी सहकार्य करत असतात. ही फॅमिली आमच्या घरी येणं जाणं सारखं असतं त्यांचं आणि खूप छान फॅमिली आहे, सुफल फॅमिली. म्हणजेच मुलीकडची फॅमिली. सगळ्या कार्यक्रमाने उत्सुकतेने भाई सुफल आमच्या घरी आणि त्यांची फॅमिली येत असतात. आम्ही त्यांच्या घरी जात असतो. आपण रिलेशन ठेवण्यावर असतं. रिलेशन चांगले ठेवले तर सर्व चांगलं असतं आणि आपली वाणी पण चांगली पाहिजे. अशा प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे. आता वर स्टेजवर नवरा मुलगी आणि नवरा गेलेला आहे. म्हणजेच स्टेजवर आता स्वागत समारंभ होणार आहे आणि मला घरी पण जायचं आहे, त्यामुळे मला मध्येच घेतलं. इथे डान्सचा प्रोग्राम चालू आहे, पाहू शकता. डान्स झाल्यानंतर आता लाईन लागलेलीच आहे भेटीसाठी. वैष्णवी आणि वैष्णवीच्या मिस्टरांची भेट घेण्यासाठी सगळे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. बघा, लाईन लागलेल्या आहेत. सुंदर असा डान्स मुलं करत आहे, पाहू शकता तुम्ही. आता लाईन संपलेली आहे आणि लाईन भरपूर आहे आणि मला जायचं असल्यामुळे मला भाईनी मला ना व्हॉइस देता आला नाही, कारण गर्दी होती, गजबज होता, त्यामुळे मी आता नंतर व्हॉइस दिलेला आहे. त्यामुळे मी आता फोटोशूट करत बोलण्या इतका हे नव्हतं, खूप गजबज आहे. मी आता वैष्णवीची फोटोशूट झाल्यानंतर वैष्णवीची भेट घेणार आणि माझ्या घरी निघणार आहे. आता मला स्टेजवर बोलवत आहे, कारण मला लाईन भेट त्यामुळे मला इथून घेतलेलं आहे. भाई हे माझ्या बाजूला आहेत, ते भाई आणि ही वहिनी आहे. माझ्या बाजूला आहेत भाई आणि वहिनी, म्हणजे मुलीची आई वडील आहेत. माझे दीर आहेत, दीरच समजा, कारण मामे दीर आहे ते. तर घरातलं लग्न असल्यामुळे मला झालेलं आहे लागली. मस्त कार्यक्रम झालेला आहे. आता आम्ही घरी निघालेलो आहे. कसं आता मी वैष्णवीला भेटते आणि निघणार आहे. चॅनलला लाईक करा, शेअर. तर आता मी घरी निघालेली आहे. म्हणजे छान प्रोग्राम झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला?